नमस्कार. भांडूपच्या भडगुंजाचं तोंड आहे की हागणदारी असा प्रश्न मला पडलाय. टीका करायची तर कशी करावी याची अक्कल तरी पाहिजे. आणि अशी अक्कल ज्याला नसते ना, त्या माणसाविषयी खरं तर बोलायलाही नको. पण तरीही बोलावं लागतं यासाठी की अनेकांना प्रेमाचं भरतं येतं आणि ते भरतं दाखवावं लागतं, म्हणून ते काही लोकांचं समर्थन करत असतात. कित्येक जण मला अमक्या पक्षाचा प्रवक्ता, तमक्या पक्षाचा प्रवक्ता वगैरे म्हणतात. होय, मी हिंदुत्वाचा प्रवक्ता असू शकतो, स्वयंघोषित. म्हणजे मला कोणत्याही हिंदुत्वादी संघटनेनं आपला प्रवक्ता घोषित केलेला नाहीये. मी फक्त हिंदुत्वाची बाजू घेऊन लढणाऱ्या संघटनांच्या समर्थनामध्ये बोलतो. त्या संघटना सामाजिक असतील, राजकीय असतील की अजून कोणत्या असतील, त्याच्या समर्थनार्थ मी बोलेल म्हणजे बोलेल, पण चांगलं बोलेल. भांडूपच्या भडगुंजासारखं आपल्या तोंडाची हागणदारी नाही करणार. लोक तोंडाने हागत नाहीत, ढोंगणाने हागतात. हा भांडूपचा भडगुंजा तोंडाने हागतो. म्हणजे लोकांच्या विषयात बोलताना याला भान राहत नाही की काही बोलत नाही. हा मध्ये आजारी पडला होता. त्यावेळी अनेकांनी याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या होत्या. जे याला शिव्या घालतात त्यांनी याला शुभेच्छा दिल्या होत्या. म्हणजे चक्क देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या, नितेश राणेंनी शुभेच्छा दिल्या, भाजपच्या बहुतेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या, स्पीडी रिकव्हरी करता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या, ट्विट केलं, लवकर बरे व्हा. खरं तर याच्या बाकी कुठल्या गोष्टीला नीट करण्याची गरज आहे की नाही मला माहित नाही, पण याच्या मेंदूला नारू झाला असावा, तोंडाला मूळव्याध झाला असावा, आणि या तोंडाचा मूळव्याध आणि मेंदूचा नारू याला नीट करण्याची आवश्यकता आहे असं वाटायला लागलंय. कधी कधी आपल्याकडे सद्गुण विकृती एवढी वाढते ना की कोणाला सदिच्छा द्याव्यात आणि कोणाविषयी काय बोलावं याची अक्कल पण नसते. अत्यंत उर्मट आणि उद्धट माणूस आहे हा, अत्यंत उर्मट आणि उद्धट. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला एका कार्यक्रमात भेटले. एकनाथ शिंदेंच्याकडं अजूनही सौजन्य शिल्लक आहे. एकनाथ शिंदेनी याला हात जोडून नमस्कार केला, पण ही मस्तवालपणा जात नाही यांच्यातला. हात मागे बांधून असा रुबाबात पुढे जात होता, जणू काही हा भारताचा राष्ट्रपती किंवा संयुक्त राष्ट्रसंघाचा सचिव वगैरेच आहे. नमस्कार करण्याची साधी तसदी याने घेतलेली नाहीये. तरीही शिंदे लाजले नाहीत, तरीही शिंदेंना हा आपला अपमान वाटला नाही. त्यांनी अगदी प्रामाणिकपणे नमस्कार करतच राहिले. शूटिंग होतंय हे माहीत असताना. बघा जातो व्हिडिओ. पाहिला, ही वृत्ती आहे हो, हा मस्तवालपणा आहे. हा आजारी पडल्यावर सगळे शुभेच्छा देत होते आणि या देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री असताना हाच मेंदूला नारू झालेला माणूस बोलत होता, गोव्याला आजारी राज्य घोषित करा. ट्विटर आहेत, बातम्या आहेत, त्याही सगळ्या दाखवतोय. म्हणजे ते आजारी राज्य घोषित करा अशी मागणी करत होता. बरं, ते जाऊ दे, बिचारे पर्रीकर गेले, त्यांचा आजारपणही संपलं त्यांच्यासोबत. पर्रीकरांच्या विषयात सुद्धा अपमानजनक बोलणारा हा माणूस आता अजून बरळायला लागला. एक ट्विट दाखवतोय, ते बघा. त्या ट्विटमध्ये हा म्हणतोय की लुंगी का घातली, कोणी? भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी, रवींद्र चव्हाणांनी. एक व्हिडिओ दाखवतो रवींद्र चव्हाणांचा, तोही बघून घ्या. पाहिला, यात रवींद्र चव्हाण लुंगीवर स्टेजवर जाताना वगैरे असं काही दिसतंय. याने ट्विट काय केलंय? रसमलाईचा परिणाम झाला. रसमलाई म्हणजे अन्नामलाई, तामिळनाडूची अन्नामलाई मुंबईत प्रचारासाठी आले होते, त्याचा परिणाम झाला असं तो म्हणतोय. अन्नामलाईचा परिणाम झालाय म्हणून टीका करणारा हा भांडूपचा भडगुंजा, याला माहित नाही रवींद्र चव्हाण लुंगीवर का आले?
अरे चालताना ज्या माणसाला त्रास होतोय, ज्यांचा गुडघा दुखावलेला आहे, त्या गुडघ्यामुळे तंग पॅन्ट घालून फिरता येत नाही, गुडघा फोल्ड होत नाही, चालताना त्रास होतोय, बसताना त्रास होतोय, अशा वेळी रवींद्र चव्हाणांनी लुंगी गुंडाळून फिरणं पसंत केलं. आजारपणाला कवटाळत ते बसले नाहीत. म्हणजे मला कौतुक आहे रवींद्र चव्हाणांचं की आपल्या आजारपणाला कवटाळत ते बसले नाहीत, तर पक्षाच्या प्रचाराकरता ते बाहेर पडले. लोकाच्या आजारपणाचं असलं नाटक करणारा हा भांडूपचा भडगुंजा, वाटतं ना तुम्हाला याच्या मेंदूला नारू झाला असावं म्हणून? घाणेरडं बोलत राहायचं, वाईट बोलत राहायचं. म्हणजे कधी म्हणायचं काय कामाठी पुऱ्यात उभा राहिलेली आहे, कधी कोणाला अश्लील शिवीगाळ करायची, किरीट सोमय्यांना अश्लील बोलायचं, कधी त्या यांना स्मृती इराणींना अश्लील बोलायचं, बायकांना अश्लील बोलायचं, बायकांच्याकडून मार खायचा, यांची त्या स्वप्ना पाटकरांनी कॉलर का पकडली होती हे कधीच सांगायचं नाही, स्वप्ना पाटकरांच्याकडून थुतरीत खायची, मग फोन करून घाणघाण शिव्या द्यायच्या. याला ना सवय लागून गेली आता ही. खरं तर रस्त्याने चालणाऱ्या श्वानाला दगड मारू नये म्हणतात, भुंकणाऱ्या श्वानाला मारू नये म्हणतात. पण अशा श्वानाला मनपाच्या गाडीत बंद करून त्याचं निर्बीजीकरण केलं पाहिजे आणि ते पुन्हा भुंकला नाही पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे. एवढं लक्षात आलं तरी पुरेसं आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधाय